आता बास, आता आपल्या नेतृत्वाची वेळ आली आहे. कित्येक मूवी मध्ये त्यानं स्वतः आधीच सांगितलं होतं 2024लाच विजयाला सांगायचं होतं की 2026ला सीएम मीच बनणार आहे. चित्रपट सृष्टी जी आहे ती मनोरंजनाचा भाग हा अजिबात राहिलेला नाहीये. हा फक्त आणि फक्त राजकीय प्रचाराचाच भाग राहिलाय की काय असं वाटायला लागते. धर्मवीर नावाचा चित्रपट येतो आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून अचानकपणे एकनाथ शिंदे संपूर्ण भारताला माहित होतं. त्या पिक्चरच्या नंतरच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे सरकार होतं त्यातून फुटतात आणि ते बाहेर येतात. एक अपवाद आहे की बाबा केरळामध्ये केरला स्टोरी 1 असेल, केरला स्टोरी 2 असेल, एवढं येऊन देखील बीजेपीचं सरकार आलं नाही. मंडळी, थालापती विजयनं तमिळनाडूमध्ये 112 सीट्स निवडून आणल्यात, विधानसभेमध्ये धुमाकूळ घातलाय. पण तुम्हाला हे माहितीये का, थालापती विजय जो आहे तो ऑलरेडी खूप पिक्चर मधून आधीच सांगून ठेवला होता की 2026ला सीएम मीच बनणार. चेष्टा करायला खरं सांगालोय. ऑलरेडी नंबर प्लेट्स पण त्याच्या अशा होत्या की नंबर प्लेट मध्ये देखील सीएम 2026 असं होतं. फक्त नंबर प्लेट सोडा, कित्येक मूवीमध्ये त्यानं स्वतः आधीच सांगितलं होतं की 2026ला सीएम मीच बनणार. नमस्कार, मी सर्वेश, तुमचा यजमान. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की बाबा थालापती विजय जो आहे तो ऑलरेडी आधीच्या पिक्चर मधूनच सांगितला होता की बाबा तो सीएम बनेल किंवा 2026ला त्याच्या सीट्स एवढ्या निवडून येतील. सबस्क्राईब केलं नसेल पहिला सबस्क्राईब करा शब्दवेडे चॅनलला, मग बाकी सगळ्या गोष्टी करा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तर थालापती विजय ज्या पद्धतीनं बॉलिवूडमध्ये सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांचा ओरा आहे, तसा टॉलिवूड असेल किंवा तमिळनाडू इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये थालापती विजयचा खूप मोठा ओरा आहे. मी स्वतः थालापती विजयचा फॅन आहे. त्याचे मास्टर, लिओ, बिस्ट, थेरी हे पिक्चर बघूनच आपण म्हणजे एक स्टारडम त्याला प्राप्त झाले किंवा एक स्टारडम त्याला मिळाले आणि तो एक खूप मोठा स्टार बनलाय. पण तुम्हाला हे माहिती आहे का की सध्या एक सोशल मीडियावरती एक इमेज सर्क्युलेट व्हायला लागले, जास्त जास्त व्हायरल व्हायला लागले. त्याच्यामध्ये थालापती विजय एका गाडीमध्ये बसलेला असतो आणि त्या गाडीचा नंबर प्लेट जो आहे तो बघण्यासारखा आहे. नंबर प्लेट काय आहे तर नंबर प्लेट आहे TN07 CM 2026. हो, CM 2026. आणि हा फोटो कधीचा आहे 2024चा आहे. म्हणजे 2024लाच गाडीचा नंबर प्लेट CM 2026 असा थालापती विजयचा होता का? तर याच्या मागचं कारण असं आहे की 2024ला गोट नावाचा एक मूवी आलता आणि त्या गोट नावाच्या मूवीमध्ये जेव्हा शेवटची जी फाईट सिक्वेन्स वगैरे संपतो त्यानंतर थालापती विजय एका गाडीत बसलेला दिसतोय आणि त्या गाडीमध्ये बसलेला असताना जेव्हा कॅमेरा अँगल मागे येतो आणि गाडीचा नंबर प्लेट दिसतो त्या नंबर प्लेटवरती लिहिलेलं असतं TN07 CM 2026. विचार करा, 2024च्या मूवीमध्ये CM 2026 नावाची नंबर प्लेट अशीच लावलेली होती का हो? अजिबात नाही. तुम्हालाही चांगलं माहित आहे, पिक्चर बनवताना, मूवी बनवताना एक आणि एक पार्टचा विचार केलेला असतो किंवा फ्रेममध्ये, स्क्रीनमध्ये एक आणि एक गोष्ट जी दिसणार आहे त्याच्याबद्दल पूर्ण अभ्यास करून जाणून बुजून ती गोष्ट तिथं ठेवलेली असते. त्यामुळे मला नाही वाटत की हे CM 2026ची नंबर प्लेट अशीच रँडमली लागलेली किंवा कोइन्सिडन्सनं लागलेली असं मला तर नाही वाटत. त्यामुळे मला हेच म्हणायचं आहे की 2024लाच या नंबर प्लेटमधून विजयाला सांगायचं होतं की 2026ला सीएम मीच बनणार आहे. हे एक कारण नाही आहे, अजून एक कारण आहे. थलाइवा नावाचा एक मूवी आलता, कोणी बघितला नसेल तर 100% बघा, मूवी खूप भारी आहे. थलाइवा मूवीमध्ये एक डायलॉग आहे ज्याच्यामध्ये विजय थालापती विदाऊट काही विषय, तिथं काही विषय असा नसतो त्या डायलॉग प्रमाणे, पण तरी देखील थालापती विजय एक डायलॉग मारतो आणि तो डायलॉग असतो की आता बास, आता आपल्या नेतृत्वाची वेळ आली आहे. आता हे देखील वाक्य असंच तिथं एस्टॅब्लिश केलंय का तर अजिबात नाही. इथं देखील थालापती विजय आधीच प्रेक्षकांना हे जाणून बुजून सांगत होता की आता बास, आता आपल्या नेतृत्वाची वेळ आली, आता आपली वेळ आली. त्यामुळं 100% हे पण तुम्हाला माहित होतं की नाही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर मार्शल असेल, बिगिल असेल किंवा सरकार असेल, या वेगवेगळ्या मूवीजमध्ये देखील विजयनं सातत्यानं सरकार जे आहे किंवा सरकारची व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेवरती प्रश्न निर्माण केलेत किंवा त्याच्यामध्ये असे सातत्यानं सीन्स क्रिएट केले गेलेत की बाबा सरकारमध्ये काय त्रुटी आहेत, सरकारमध्ये काय चुका आहेत किंवा आपण काय केल्यामुळं प्रश्न सुटतील, गोरगरिबांचे प्रश्न काय आहेत किंवा ते प्रश्नांना उत्तर कसं दिलं पाहिजे, ते प्रश्नांची उत्तरं कशी आपण मिळवली पाहिजेत, हे सातत्यानं या मूवीजमधून थालापती विजय हा दाखवत आलाय. सांगण्याचं कारण मंडळी एवढंच आहे की सध्या चित्रपट सृष्टी जी आहे ती मनोरंजनाचा भाग हा अजिबात राहिलेला नाही आहे. हा फक्त आणि फक्त राजकीय प्रचाराचाच भाग राहिलाय की काय असं वाटायला लागते. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला माहित असेल, जेव्हा एकनाथ शिंदे बीजेपी म्हणतो आपलं शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा देखील असाच एक सिनेरिओ सेट केला गेला होता. म्हणजे एकनाथ शिंदे संपूर्ण भारत देशाला माहीत असतील नसतील माहिती नाही, पण जास्त लोकांच्या समोर एकनाथ शिंदे आले नव्हते. पण अचानकपणे ज्यावेळी 2020-21चा वेळ होता तेव्हा धर्मवीर नावाचा चित्रपट येतो आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून अचानकपणे एकनाथ शिंदे संपूर्ण भारताला माहित होतात आणि त्यानंतर अचानकपणे त्या पिक्चरच्या नंतरच
एकनाथ शिंदे हे सरकारमधून सरकार म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंचे जे सरकार होतं त्यातून फुटतात आणि ते बाहेर येतात. सांगण्याचं कारण एवढंच आहे की आता देखील TVKचं जे एवढ्या 112 सीट्स आलेत, या सीट्समध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो 60% वाटा दाखवला जातो विजय थालापती विजयच्या फॅन पेजेसचा. म्हणजे फॅन पेजेस जे आहेत ते फॅन पेज देखील अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट केलं जातं किंवा अशा प्रकारे त्याचा यूज केला जातो. अशा प्रकारे तो गुडही आहे, म्हणजे योग्यही यूज आहे, मी असं म्हणत नाही चुकीचं आहे. पण सध्या ही इंडस्ट्री जी आहे किंवा हे फिल्म इंडस्ट्री जी आहे ही फक्त आणि फक्त सरकारी कामं किंवा सरकारचं प्रचार करण्यासाठीच केलं जाते की काय असं म्हणायला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल धुरंधर पिक्चर आलता, धुरंधर पिक्चरला देखील भरपूर लोक डायरेक्ट प्रॉपगंडा मूव्हीज म्हणतात. आता उगाच म्हणतात का तर नाही, 100% BJP किती मास्टर स्ट्रोक करतं किंवा BJP सरकार जे आहे हे किती भारी आहे हेच धुरंधरमध्ये जास्तीत जास्त दाखवले गेले. म्हणजे लिटरली त्यातले सीन्स जे आहेत ते काँग्रेसचं सरकार असतानाचे सीन्स आहेत, सिनेरिओ जे आहेत, पण दाखवलं असं गेलं की BJP सरकार जे आहे ते हे मास्टर स्ट्रोक केले. त्याच पद्धतीनं याला एक अपवाद आहे बरं का, कारण केरला स्टोरी जी आहे ह्या केरला स्टोरीमध्ये देखील भरपूर सीन्स असे दाखवले गेले होते की बाबा BJP आहे जी किती चांगलं आहे किंवा BJP आहे जी केरला स्टोरीमध्ये किती चांगल्या पद्धतीनं बाबा आपल्याला सपोर्ट करणारी पार्टी आहे. पण तुम्हाला माहीत असेल केरला जी आहे ते केरला पर कॅपिटल इन्कम जी सगळ्यात जास्त आहे, म्हणजे सगळ्यात जास्त सुशिक्षित माणसं देखील केरलामध्येच असतात. आणि हे एक अपवाद आहे की बाबा केरलामध्ये केरला स्टोरी 1 असेल, केरला स्टोरी 2 असेल, एवढं येऊन देखील BJPचं सरकार आलं नाही. मी असं अजिबात म्हणत नाहीये की केरला स्टोरीमध्ये काय दाखवले गेले किंवा त्याच्या विरोधात आहे, मी असं अजिबात मला म्हणायचं नाहीये. पण सध्या चित्रपटसृष्टी हे मनोरंजनाचा पार्ट राहिलेला नाही आहे. हा फक्त आणि फक्त सरकार किंवा सरकारी किंवा राजकीय प्रचार करण्याचं माध्यमच उरलंय की काय असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय या विषयावरती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका, कारण तुमचे कमेंट जे असतात भारी असतात, त्यामुळे आम्ही 100% वाचतो आणि रिप्लाय पण करतो. बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.